शहराच्या विकासासाठी उड्डाण पुलाची उभारणी नागरिकांना थोडी गैरसोय होणार हे नक्कीच, पण जीवाला धोका होणे हे योग्य नाही। पंढरपुरातील सरगम चौकामध्ये सध्या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे, मात्र या मार्गावर असणारा रस्ता खूपच लहान असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावं लागतंय। या मार्गावर मोठे महाविद्यालय आणि अनेक शाळा आहेत, तसेच मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, त्यामुळे या मार्गावरून विद्यार्थ्यांची रहदारी मोठी आहे, तर अनेक रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची रहदारी देखील मोठ्या प्रमाणात होत असते। मात्र या मार्गावर चढ वाहतूक आणि एसटी बसची वाहतूक वळवण्याची गरज आहे, कारण याच मोठ्या वाहनामुळे दररोज वाहतूक कोंडी होते। तर यापूर्वी देखील या ठिकाणी अनेक अपघात होऊन यामध्ये विद्यार्थी आणि महिलांचा जीव गेला आहे। खरं तर अशी जड वाहतूक लिंक रोडवरून वळवण्याची गरज असल्याची मागणी सध्या नागरिकांतून होत आहे। नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पंढरपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलत पंढरपूर शहरात असणारा सरगम चौक, जिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रशासनाने इथं उड्डाण पूल करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र शासनाने तो मंजूर देखील केला आणि आता सध्या या उड्डाण पुलाचं काम जलद गतीने सुरू आहे। मात्र याच उड्डाण पुलाचं काम चालू असताना या मार्गावर छोटा रस्ता पडत असल्यामुळं अनेक वाहतूक कोंडीला अनेक लोकांना त्रास होत असल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाल्याचं आपण पाहतोय। यासाठी काय केलं पाहिजे आणि जनतेची प्रतिक्रिया काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतं काका? या पुलाचं काम गेली 3 महिने झालं इथं पुलाचं काम चालू आहे। इथून 1,500 ते 2,000 लोक विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत जातात। मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक आहे इथं आणि धोका होण्याची शक्यता आहे, ॲक्सिडेंट माणसं मरायची शक्यता आहे। ही जड वाहतूक गावाच्या बाहेरून काढली पाहिजे, बायपासून काढली पाहिजे आणि पुण्याला जाणारी वाहनं कचेरीकडून लिंक रोडनं काढली पाहिजे। ही किती दिवसाची मागणी, प्रशासन एसटी महामंडळ लक्ष देत नाही, पोलिसही लक्ष देत नाहीत। बरं, हे पोलिसांनी 3 रस्ता चौकात थांबवून जड वाहतूक बंद केली पाहिजे। एसटी बद्दल काय वाटतं तुम्हाला? एसटी महामंडळानं ठराव देऊन त्यांनी पत्र देऊन एसट्या बंद केल्या पाहिजे, गावातून बाहेरनं बायपासनं पाठवल्या पाहिजे, ह्या चौकातनं पाठवलं नाही पाहिजे। सारखी ट्रॉफिक कोंडी होते इथं। या रस्त्यावर काय शाळा कॉलेज आहेत? हा, रयत शिक्षण संस्थे 3,000 विद्यार्थी जे आहे इथूनच करतात। इंग्लिश मिडियम आहे, वर लोक उपनगर आहे, हॉस्पिटल आहे, तिथं उपचारासाठी लोक येतात, त्यांची इतकी गैरसोय राहिली आणि ट्रॉफिक अर्ध्या तासाला जाम होते ट्रॉफिक इथं। धोका होणे शक्यता आहे, प्रशासन लक्ष होऊन हे मार्गी लावावं कामी। वाहतूक रहदारी ही रस्त्यावरून केली पाहिजे, मात्र याला पर्याय म्हणून प्रशासनानं बायपासनं मोठी वाहतूक, जड वाहतूक बाहेर काढणं काळाची गरज आहे, अन्यथा नागरिकांच्या जीवितात धोका असल्याचं मत या पंढरपूर शहरातील नागरिकांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन ऋषिकेश ननवरेसह जाकीर मलाल।